करायचं काय? निलंबित करा, निलंबित करा. खाली डोकं वर पाय. अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? संघटनेचा. अरे आवाज कुणाचा? पतित पावन संघटनेचा. पतित पावन संघटनेचा. जय असो. पतित पावन संघटनेचा. जय असो. करायचं काय? खाली डोकं वर पाय. करायचं काय? खाली डोकं वर पाय. त्याचा पैशाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्याचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. पतित संघटनेचा. जय असो. पतित पावन संघटनेचा. जय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती जय श्रीराम. आमची मागणी अशी आहे की अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे यांची कोल्हापूर परिक्षेत्राबाहेर बदली करावी. कारण का संघटनेनं 2 वर्ष झाली या ऑफिसच्या गोंधळ कारभारासंदर्भात पत्रव्यवहार केला, पण संघटनेला त्यांनी व्यवस्थितपणे कुठलंही मार्गदर्शन केलं नाही किंवा कुठलंही पत्रव्यवहाराचं त्यांनी हे केलं नाही आणि त्याच्यावरती कुठलीही ठोस कारवाई पण केली नाही. तर काय झालंय, सेवा वर्ग या नावाखाली एक टेबलला 10-12 वर्षे एक कर्मचारी जे मलईदार टेबल आहे त्या टेबलला त्यांनी ते ठेवलेले आहेत आणि आम्ही त्याची त्या संदर्भात पत्रव्यवहार केला की त्यांची बदली करावी. तर त्यांनी सांगितले की ऑफिस आम्हाला चालवायचं आणि त्या पद्धतीने आमच्या अधिकारात आम्ही ते त्यांना ठेवून घेतले. अशी म्हणजे जी कुठल्याही कायद्याला धरून जे नाही आहे अशी त्यांच्याकडनं उत्तर आम्हाला आलेले आहे. परत काय झालं की 20 वर्ष एका अधिकाऱ्याच्या घरी गाडीवर ड्रायव्हर काम करतो ज्यांनी कधी सिंचन मोहनची पायरी चढलेली नाही अशा एका ड्रायव्हर संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केला. त्याच्यावरती जो अजून काही माझ्यामध्ये पत्रव्यवहार करून 1 वर्ष झालं, अजूनपर्यंत त्यांनी काय त्यावरती कारवाई त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कुठली कारवाई केली नाही. परत आता जर तुम्ही विचार केला तर की धरणाची गळती आता काळमवाडी धरणाची गळती वाढतच चाललेली आहे. त्याच्यावरती जितके पैसे खर्च केले तितक्या पैशाच्या नोटांचे बंडल जर त्या जिथे गळती आहे त्यात जर घालून ठेवलं असतं तर ती गळती बंद झाली असती, पण अजून त्यामध्ये ती गळती बंद कमी होण्याच्या ऐवजी ती वाढत आहे. लक्षात आलं का? तर मागील अधीक्षक जे सुर्वे साहेब होते त्यांनी आपल्या बंगल्यावरती 7 ते 10 लाख रुपये खर्च केला करून रिनोव्हेशन केलं होतं. पण आता जे अधीक्षकांनी काय केलंय की परत कोटीच्या घरामध्ये खर्च केला त्या बंगल्यावरती परत रिनोव्हेशन साठी. मग जर ही जनतेचे पैसे जर अशा पद्धतीने जर खर्च होणार असतील काय तर मग या अधिकाऱ्यांना इथं ठेवून तर करायचं काय? कारण का धरणावरती त्याबद्दल तुम्ही काय करायचं? नाही, आम्ही काय पत्रव्यवहारच केला, पत्रव्यवहार केला, आंदोलनाची माहिती दिली, आंदोलन करणार त्याच्यावरती काहीतरी, पण त्यांचं काय फक्त काय पत्रव्यवहारच त्यांच्याकडे होते. किती कोटीच्या घरात कोटीच्या प्लस गेलेले आहेत. आम्ही ती माहिती अधिकारात माहिती मागवलेली आहे, पण आम्ही काय इथून मिळणार नाही म्हणून आम्ही काय केलं, पुन्हा ऑफिसला मागितलं. पुन्हा ऑफिस म्हणून परवा काल आम्हाला पत्र आलेलं आहे की बाबा ती तुमची माहिती तयार आहे आणि ती माहिती येऊन पैसे भरून घेऊन जावा. लक्षात आलं का? आणि त्याबद्दल त्यामुळे कसं आहे, आम्हाला आमची त्या मंत्र्यांना आणि आमदार खासदारांना एकच विनंती आहे की असे अधिकाऱ्यांना इथं कोल्हापुरात न ठेवण्यापेक्षा पुढे त्यांची बदली करावी. त्यासाठी आम्ही काय करणार आता, पुढच्या आमच्या आंदोलनाची दिशा म्हणजे आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यात जे प्रादेशिक कार्यालय आपले तिथं आम्ही गुलाटी साहेबांच्या समोर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही आंदोलन केलं. आज काय आंदोलन केलेलं आहे? आज आम्ही आंदोलन केलं म्हणजे की हे जे ह्यांना थोडस याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. त्यांच्या जे कामाची पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन घेतलं. असं काही कोट्यावधी रुपयाचा वगैरे खर्च असा नाहीये. जे काही गरजेच्या आवश्यक गोष्टी होत्या त्यासाठी नियमानुसार आम्ही अंदाजपत्रक प्रापंचची मंजूर करून घेतली आणि त्यानुसार महामंडळाकडून जी मंजुरी आलेली आहे त्यानुसार 36 लाख रुपयाचं अंदाजपत्रक मंजूर होतं. त्यानुसार आपण ते काम केलेलं आहे. परवानगी घेऊन केली? तो परवानगी घेऊन केलेला आहे. ते पूर्वी रिनोव्हेशन झालेलं नव्हतं. त्यात आधीच रिनोव्हेशन कधी झालं होतं? ते सगळी तुम्ही कधी केलं? नाही, पूर्वी रिनोव्हेशन झालेलं नव्हतं. कधी झालं? ते आता डिव्हिजनला आम्ही माहिती विचारलेली आहे, त्यानुसार ती मिळाली. नाही, आलिशान वगैरे नाही. जे काही केले ते DSR रेट प्रमाणे केलेलं आहे, नियमानुसार केले. दुसरा एक आरोप होते की कनेरी गावामध्ये
तर ते डिव्हिजनला आम्ही खाली दिलेला आहे, तो डिव्हिजनच्या अखत्यारीतला विषय आहे. तर त्यांना त्या आम्ही कळवलं. डिव्हिजनचे प्रमुख आपण आहात ना. नाही, तिथं कार्यकारी अभियंता आहेत, त्यांना ते पत्र आम्ही दिलेलं आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर बोलता येईल. सगळ्याच डिव्हिजनचे टाइम प्रमुख बॉम्ब त्याला आपण काय आहात. दिलेला आहे का? नाही, पण त्यांचा अहवाल आम्हाला आलेला नाहीये. तो आल्यानंतर आपल्याला पण आता जाहीर आरोप होते, खात्याची बदनामी होते. जर अशी बदनामी होत असेल त्या अधिकाऱ्यामुळं, तर त्याला दोषी कुणाला धरायचं? कोणत्या विषयामध्ये नाही, हे बघा, त्यांचे वेगवेगळे जे अर्ज आलेले आहेत ना, ते आम्ही डिव्हिजनला दिलेले आहेत. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर मला त्याच्यावर बोलता येईल. त्या जे आरोप होतात त्या आरोपामध्ये तथ्य आहे. ते मला आल्यानंतर बोलता येईल. आता त्याची हा, मी जे आता जे डिव्हिजनचे विषय आहेत ते डिव्हिजनला दिलेले आहे. त्यांच्याकडून तो रिपोर्ट आल्यानंतर बोलता येईल. अनेक कर्मचारी अधिकारी याच ठिकाणी बसलेले आहेत, त्यांची बदली झालेली नाहीये. एकाच ठिकाणी एकाच अधिकाऱ्याला एकाच कर्मचाऱ्याला टेबलावर ठेवण्यामागचं थोडं बंगाल काय नियमानुसार त्यांची बदली का झाली? त्या नियमानुसार बदल्या झाल्या आहेत. जेवढ्या निकडीच्या गरजेच्या आहेत त्यांच्या सेवा आपण त्या ठेवलेल्या आहेत, त्या कार्यालयीन सोयीसाठी ठेवलेल्या आहेत. कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी. कार्यालयीन सोयीसाठी आपण ज्या आहेत त्या आपण ठेवलेल्या आहेत. आणि ज्या काही आहेत असे त्या किती ज्या अधिकारी आहेत नियमानुसार- ज्यांची- नाही, त्याची माहिती आपण मागवलेली आहे. साहेब आपल्याला काहीच माहिती नाही. पण या विभागाच्या प्रमुखाला तुम्हाला काहीच माहिती नाही. उडवाउडीची उत्तर आहेत. नाही, उडवाउडवीची नाही, मी माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. आता तुम्ही मागाशी मला हा विषय विचारलेला नव्हता. तुम्ही जर हे म्हटलं तर आता प्रत्येक कार्यालयात आहे, प्रत्येक कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावरती केलेलं आहे. तर ते आपण त्यांच्याकडून ती माहिती घेऊ शकता, किंवा आम्हाला ते जर वेळ दिला तर आम्ही तुम्हाला ती देऊ माहिती.